नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. बघा, बच्चू कडू यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर स्वतः न्यायमूर्ती शिंदे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिष्टमंडळासह जरांगे पाटलांकडे पोहोचले. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे स्वतः जरांगे पाटलांशी बोलले आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलं. हे आरक्षण देण्याचं कबूल केल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं दुसरं टप्प्याचं उपोषण मागे घेतलं. त्यासाठी सरकारने जरांगे पाटलाकडे 2 महिन्याची मुदत मागितली आणि जरांगे पाटलांनी ती 24 डिसेंबर पर्यंतची दिली. ह्या सगळ्या झाल्या या आरक्षणाच्या बाबतीतल्या घडामोडी. पण या घडामोडींच्या मागे काय लपलंय? नेमकं जरांगे पाटलांनी 2 महिन्याचा वेळ आरक्षण घेण्यासाठी दिला, पण सरकारने नेमकं 2 महिन्याचा वेळ कशासाठी घेतला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तेच आपला मूळ मुद्दा आहे आजचा. आपल्याला तेच पाहायचं की या 2 महिन्यामध्ये जरांगे पाटलांना कशा प्रकारे बदनाम करण्याचा प्लॅन ऍक्टिव्ह करण्यात आला. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर जेव्हा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा टप्पा चालू होता, त्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस नेमकं महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलेलं होतं. 5 नोव्हेंबरला हे इलेक्शन होणार होतं आणि नेमकं 1 नोव्हेंबरला हे शिष्टमंडळ न्यायमूर्ती सह जरांगे पाटलांकडे पोहोचलं आणि त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलं. आता 5 नोव्हेंबरला जे इलेक्शन होणार होतं ते जवळपास 2359 ग्रामपंचायतींमध्ये 2900 सदस्यांसाठी आणि 150 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांसाठीचं हे निवडणूक होतं किंवा इलेक्शन होती. आता मग काय झालं की जर समजा हे इलेक्शन पार पाडायचे असतील, या इलेक्शनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ द्यायचा नसेल, तर सगळ्यात महत्त्वाचं होतं की मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट कमी करणं. कारण मराठा आरक्षणाच्या इम्पॅक्टमुळे बीडमधील एक गाव आहे, ज्या गावामध्ये काय केलं होतं, उमरीमध्ये, की इलेक्शनला बहिष्कार केलेला होता. म्हणजेच निवडणुका ते गावात घेणार नव्हते. त्या पद्धतीचं त्यांनी कलेक्टरकडे निवेदन सुद्धा दिलं होतं. त्याचबरोबर अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं या इलेक्शनला फॉर्म भरण्यात आलेले होते. काही ठिकाणी एका वॉर्डातून 100 फॉर्म, काही ठिकाणी जेवढे मतदार आहेत तेवढ्यांनी फॉर्म किंवा घर परत फॉर्म, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं या इलेक्शनवर एक प्रकारे संकट आलेलं होतं. मग सरकारला सगळ्यात महत्वाचा काय उद्देश होता तर हे इलेक्शन सुरळीत पार पडावं, नुसतं पारच पडू नये, तर त्याचा फायदा सुद्धा सत्ताधाऱ्यांना म्हणजे सरकारला व्हावा, हा महत्वाचा मुद्दा होता. म्हणून अचानकपणे 1 तारखेला त्यांनी हा शब्द दिला की आम्ही मराठ्यांना सरसगट आरक्षण देऊ आणि उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील औरंगाबादला दवाखान्यामध्ये शिफ्ट झाले. दवाखान्यात शिफ्ट झाल्यानंतर 3 नोव्हेंबरला GR आला. त्या GR मध्ये सरसगट हा शब्द पूर्णपणे टाळलेला होता. सरसगटच्या ऐवजी ज्यांना पुरावे मिळतील त्यांनाच फक्त या कुणबी प्रमाणपत्राचे दाखले मिळतील किंवा कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं त्याच्यातून स्पष्ट करण्यात आलं. त्यावर जरांगे पाटलांना समजूत घालण्यात आली किंवा त्यांना सांगण्यात आलं की 100% आम्ही आरक्षणाच्या पाठीमागे आहोत, फक्त आता पहिल्यांदा कुणबी जातीचे दाखले किती मिळतात ते पाहू द्या. आणि त्याप्रमाणे जरांगे पाटलांना असं वाटलं की खरंच सरकार काम करते. मग जरांगे पाटलांनीही बरोबर नेमकं इलेक्शनच्या 1 दिवस आधी म्हणजे 4 तारखेला पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की सरकार आता कामाला लागले, वेगाने कामाला लागले, मी सरकारवर खुश आहे आणि त्याचबरोबर सरकार आता आपल्याला आरक्षण देणार आहे. आणि सरकारची शाबासकी पण म्हणजे पाठ थोपटली एक प्रकारे. उपमुख्यमंत्र्याचे त्यांनी कौतुक केलं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला तर 5 तारखेचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन सुरळीत पार पडलं. नुसतं सुरळीतच पार पडलं नाही तर त्या इलेक्शन मध्ये सरकारला म्हणजेच सत्ताधारी पक्षाला घवघवीत यश मिळालेलं आहे. आणि या गोष्टीचा परिणाम 2 प्रकारे झाला. पहिला जे प्रकार आहे किंवा याचा पहिला जे परिणाम आहे तो काय आहे तर तो आहे की ग्रामपंचायत निवडणुका सुरळीत पार तर पडल्याच, पण सत्ताधाऱ्यांना घवघवीत यशही मिळालं. त्याच्याही पुढे जाऊन मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मतदानावर कोणताही परिणाम होत नाही हे इथल्या सर्वसाधारण मतदारांना कळून चुकलेलं आहे. म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅनच केलेला होता की हे मतदारांना कळावं की मराठा आरक्षणाचा कोणताही इम्पॅक्ट, आंदोलनाचा कोणताही इम्पॅक्ट हा मतदानावर होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातून काय बाहेर आली तर पहा की जेव्हा उपोषण मागे घेण्यात आलं तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की सरसगट मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. पण 3 नोव्हेंबरचा जो GR काढला त्याच्यामध्ये सरसगट हा शब्द टाळलेला होता. सरसगट हा शब्द टाळलेला असून सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी या GR बद्दल आनंद व्यक्त केला आणि 24 तारखेला मिळेल अशी आशा दाखवली आणि सरकारची स्तुती केली. याचे पुन्हा 2 परिणाम झाले. एक तर सरसगट शब्द टाळला गेलेला असल्यामुळे मनोज जरांगे पाटलांची जी विश्वासार्हता होती लोकांमध्ये ती कमी करण्यात यश आलं असंच म्हणावं लागेल आपल्याला. कारण ज्या सरसगट शब्दासाठी जरांगे पाटील अडून बसले होते त्यांनी पुरावे मिळतील त्यालाच फक्त प्रमाणपत्र मिळेल या गोष्टीवर त्यांनी सहमती दर्शवली, म्हणजे त्यांची विश्वासार्हता कमी करण्यात आली. मागच्या
2 महिन्यापासून सरकारचा जो विरोध होत होता की मराठा आरक्षणामध्ये तुम्ही अडथळे आणत आहात म्हणून, अचानकपणे तो मावळून सरकारची स्तुती केली. सरकारची स्तुती केल्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये जे मराठा आंदोलक होते त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला. म्हणजे इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या पहिल्या चालीमध्ये सरकारला यश मिळालेलं आहे. पहिली गोष्ट, निवडणुकीचा मतदानावर परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांच्या बाबतीतली विश्वासार्हता कमी करणे आणि मराठा आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करणं. या 2 गोष्टी अत्यंत चतुरपणे सरकारनं बरोबर त्यांच्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या जनतेच्या गळी उतरवलेल्या आहेत. आता याच कालावधीमध्ये दुसरी गोष्ट काय झाली, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर युद्ध पातळीवर मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही, इतके दिवस हा लढा का चालू राहिला, याच्यासाठी बाकी सगळ्या पक्षांना टार्गेट करण्यात आलं, फक्त एक पक्ष सोडून. म्हणजेच मराठा आरक्षणाचे खरे दुश्मन कोण या बाबतीतलं एक वेगळं चित्र निर्माण करण्यात आलं. आणि या चित्रामुळे काय झालं की सत्ताधाऱ्यांनी स्वतःची बाजू तर म्हणजेच इथे चांगली करून घेतली किंवा आपली बाजू भक्कम करून घेतली, पण इतरांची बदनामी करायला त्यांनी कमी केली नाही. हे सगळं करत असताना त्यांनी सोशल मीडियाद्वारे आणखी एक डाव खेळला किंवा आणखी एका पद्धतीनं जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र केलं. ते कसं तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हळूहळू सांगायला सुरुवात केली की जरांगे पाटील सरकारला धमक्या देत आहेत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की सरकारला जरांगे पाटील धारेवर धरत आहेत. त्यानंतर असं सांगितलं की सरकारवर ते दबाव आणत आहेत. म्हणजेच सरकारवर दबाव आणण्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी ते हेकेखोरपणा करत आहेत किंवा जिद्दीला पेटले आहेत किंवा ते त्यांचा हट्ट सोडत नाहीत, नाहक हट्ट करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट इकडून तिकडून सगळीकडून व्हायरल करण्यात आल्या. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट करण्यात आली की ओबीसी समाजाला मराठ्यांच्या विरुद्ध पेटवण्यात आलं या कालावधीमध्ये. त्याचबरोबर ओबीसींसह इतर समाजातील जनतेला सुद्धा मराठ्यांविरुद्ध वेगवेगळ्या पोस्टच्या आणि वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पेटवण्याचं काम करण्यात आलं. म्हणजेच एकंदरीत मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीबद्दल इतर समाजामध्ये आक्रोश तयार करणे, विरोध तयार करणे, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांची वैयक्तिक बदनामी होईल किंवा त्यांना वैयक्तिकरित्या खलनायक ठरवल्या जाईल अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा भरपूर वेळ त्यांना मिळालेला आहे आणि या गोष्टीमध्ये थोड्याफार प्रमाणात ते यशस्वी झालेले आहेत. म्हणजेच एकंदरीत जरांगे पाटलांची विश्वासार्हता कमी करणे आणि त्याचबरोबर मराठा समाजामध्ये आंदोलनाच्या बाबतीत संभ्रम निर्माण करणे, त्याचबरोबर इतर समाजांना मराठ्यांच्या विरोधात फूस लावणे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली की या कालावधीमध्ये मराठा आणि कुणबी हा एक वाद वर आला. म्हणजे त्याच्यामध्ये 96 कुळी मराठा, मराठा आणि कुणबी असे वेगवेगळे मराठ्यांचेच गट तयार करण्यात आले. त्याच्यामुळे सकल मराठा समाज जो होता त्याच्यामध्ये सुद्धा फूट पाडून त्याच्यातल्याही लोकांना कन्फ्यूज करण्यात आलं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हा जो 2 महिन्याचा टाइम घेतला होता, त्या 2 महिन्याच्या टाइमामध्ये मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांना कमकुवत करण्यासाठीचे पुरेपूर प्रयत्न झालेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट काय आहे की या 2 महिन्यामध्ये या प्रयत्नांना किती यश मिळालं आणि त्या प्रयत्नांना जर यश मिळालं असेल तर मग मनोज जरांगे पाटलांच्या मागे किती लोक आहेत, कोणकोणता समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांची लोकप्रियता कमी झाली का आणखी टिकून आहे, हा सगळा अभ्यास करण्यासाठी त्यांना वेळ मिळणार आहे. आणि जर याच्यातून असं सिद्ध झालं सर ते शेवटी गृह मंत्रालयाला सगळ्याला सगळे रिपोर्ट्स जात असतात, दिवसागणिकचे, तासागणिकचे, सेकंदागणिकचे. आणि जर या रिपोर्ट्स मधून जर अशा काही गोष्टी बाहेर आल्या की जरांगे पाटलांना मिळणाऱ्या म्हणजे जो मिळणारा पाठिंबा आहे तो थोडाफार कमी झाला किंवा त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली किंवा मराठ्यांची मागणी जी होती ती त्या पद्धतीनं जोरकस राहिली नाही, तर 100% गृह मंत्रालय आणि आपलं सरकार हा लढा सहजपणे दाबून टाकू शकते. आणि म्हणूनच माझं म्हणणं स्पष्ट होतं की हे जे 2 महिन्याचा वेळ घेतलेला आहे तो वेळ फक्त मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीच घेण्यात आलेला नाही, तर मराठा आरक्षणाचा लढा आणि जरांगे पाटील यांना कमकुवत करण्यासाठीचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे इथून पुढे असे षडयंत्र आपण ओळखणं आणि त्या पद्धतीनं पावले उचलणं खूप गरजेचं आहे. जर हा लढा असाच टिकून ठेवायचा असेल, पुढे चालू ठेवायचा असेल तर निश्चितपणे या लढ्याचा पाठिंबा कमी होता कामा नये. सर्व समाजातून या लढ्याला पाठिंबा मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा पाठिंबा मिळत राहावा यासाठी सर्व धर्म समभाव, सर्व जाती पंथ, 18 पगड जाती एकत्र घेऊन चालणे, शांततेच्याच मार्गाने हा लढा चालू ठेवणे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून परत एकदा सर्वांना मी असं आवाहन करतो की सर्वांनी या लढ्याला पाठिंबा द्यावा, शांततेत हा लढा चालू ठेवावा आणि जरांगे पाटलांच्या पाठीमागं कोणत्याही संभ्रमाशिवाय सकल मराठा समाज उभा आहे हा संदेश सर्वांना द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.